नमस्कार, मी वैद्य सुप्रिया क्षीरसागर. अवांतर वाचन करत असताना मला पुस्तकात एक खूप छानशी गोष्ट सापडली. ते पुस्तक आहे अता तो पांचभौतिक जिज्ञासा. सुरू सरांचं हे पुस्तक आहे. तर यामध्ये एक खूप सुंदर गोष्ट आलेली आहे. ती मला सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटली. तर ती गोष्ट अशा प्रकारे आहे. एके ठिकाणी गुणांचे संमेलन भरले होते. त्यामध्ये नम्रता, सात्विकता, दान, संयम असे अनेक स्पर्धक होते. प्रत्येकजण आपण कसे श्रेष्ठ आहोत हे पटवून देऊन आपले महत्त्व सिद्ध करत होता. प्रत्येकाच्या बोलण्यात एक अभिनिवेश, आग्रह आणि असहकार्य होता. शेवटी कोणी स्पर्धक राहिले आहेत का असे विचारले असता कृतज्ञता एका कोपऱ्यात बसली होती. खरे म्हणजे या श्रेष्ठामध्ये आपण काहीच बोलू नये असे तिला मनातून वाटत होते. पण राखावी बहुतांशी अंतरे याचे भान ठेवून ती उठली आणि काहीशा संकोचाने बोलू लागली. ती म्हणाली, माझे अनेक मित्रमैत्रिणी त्यांच्याकडच्या गुणांमुळे श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामुळे मी फारच छोटी आहे. पण मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या अशा, ज्या गुणांच्या दर्शनाने माणूस मोठा होतो त्या गुणांची मालिका आपल्याजवळ वाढवावी. कारण गुण हळूहळू वृद्धिंगत होत असतात. आयुष्यात जे काही प्राप्त केलेले असते त्याबद्दलचा आदरयुक्त भाव सतत स्मरणात असावा. नम्रता, संयम या गोष्टी माणसाला उच्च पदाला नेऊन पोहोचवतात. अर्थातच या स्पर्धेची मानकरी कृतज्ञता ठरते. तर अशी ही खूप छान आणि सुंदरशी गोष्ट आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. खरं तर खूप छान वाटतं, कारण की आयुर्वेदामध्ये इतका सूक्ष्म विचार केलेला आहे की तुम्ही फक्त त्याचा क्लिनिकली विचार न करता त्या श्लोकाचा आपल्या आयुष्याच्या रिलेटेड, म्हणजे म्हणतात ना आधी की आयुष्य जगायला शिका, तुम्ही सर्व काही आपोआप शिकाल. तर मला हे आयुर्वेदाच्या प्रत्येक श्लोकातून कळत आहे. म्हणूनच आपण एक श्लोकची सिरीज घेऊन येत आहोत. म्हणजे फक्त त्याचं क्लिनिकली नाही, तर मला संहितामध्ये वाचताना असे काही श्लोक सापडले त्याचा म्हणजे आयुष्यात जर आपण वापर केला तर इतके म्हणजे आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह संहितामधूनच झालेत असं मला वाटतं. म्हणूनच मी एक श्लोक व त्याचा आपल्या आयुष्यामध्ये कसा आपण वापर करू शकतो अशी एक सिरीज घेऊन येत आहोत.